पोगाव या दरम्यान ही मॅच मित्र पाहायला मिळते। या मॅच साठी आपण पंचगिरीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विक्रमजी नाईक सर, त्याचबरोबर म्हात्रे सर, अतिशय अनुभवी दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात। या फॉर्मॅटमध्ये सर्वच्या सर्व नियम ज्या अटी आहेत त्या सर्वच्या सर्व त्यांना माहिती आहेत, त्या अनुषंगाने त्यांच्या माध्यमातून अतिशय चोख आणि साफसूत्र पंचांची भूमिका पाहायला मिळते। तर खेळाला होते सुरुवात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्व। 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणरायाला वंदन करूया। येथील ग्रामदेवता ग्रामदेवीनं वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि करूया आपण खेळाला सुरुवात। पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होते प्रभाकर आणि स्ट्रायकर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते निलेश। पहिल्या चेंडूला फेस करत असताना एक चांगला फटका पाहायला मिळतोय। चेंडू इनफिल्डच्या वरतून ट्रॅव्हल्स होते सीमा लगत। पाहूया एक धोक्याची घंटा आणि अतिशय खराब मी तर म्हणेन रन बिटवीन द विकेट आवश्यकता होती का याची की ही रन घेणं आणि एक मोठा झटका मोठा हादरा मी तर म्हणेन जानमान पोगाव संघाला महेशाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय। जर पाहिले तर सुरुवात जर तुमची चांगली होते ना तर येणारा काल तुमच्यासाठी खूप चांगला असतो, परंतु इथं फटका खूप चांगला सजवला होता, परंतु वाघाच्या आणि चितेच्या सप्लायने त्या चेंडूकडे सरसावत असताना दिनेश यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगला फेकी केली आणि त्या कारणास्तव आपण पाहतो एक मोठा फलंदाज तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळते महेश। कारण एक संघाची धुरा हातात घेण्याची क्षमता मात्र त्यांच्याकडे होते, परंतु दुर्दैवरित्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले असेल याचं दुःख निश्चित असेल, परंतु जे झाले गेले ते सोडून नव्याने सुरुवात करायची। येणाऱ्या फलंदाजाला त्याचा दबाव न घेता एक चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल। गोलंदाज टनोताई या वेळेस पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते। एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाहीये। धावसंख्या जर पाहिली तर 2 या अंकावरती जाऊन पोचते। 1-2 पहिले षटक पॉवर प्लेचा आहे, त्या अनुषंगाने आपण पाहतोय की खेळ इनफिल्डच्या वरतून करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती, परंतु कुठेतरी एक घातक प्रयत्न ठरला गेला। पाहूया या वेळेस राजू या वेळेस उडवण्याचा प्रयत्न बॅचवरील कडा आणि इथेही घातक प्रयत्न। अजून एक फलंदाज जलच्या स्वरूपात होतोय बाद। अनुमान न लावता बॅटची वरील कडा घेतली गेली आणि शॉट फायनलिंगच्या रिझन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। परिणाम स्वरूप दुसरा फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये झाला बाद। राजू एक चांगला फलंदाज आहे, सुरुवात नेहमी चांगली करून देतोय, परंतु आज या ठिकाणी कुठेतरी असफल ठरले गेले। आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय बालाराम। निलेश आणि बालाराम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। पाहूया पुढील चेंडू या वेळेस अगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न होता। पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतं, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही। एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 2-3 अशी अवस्था आपण पाहतोय जानमान पोगाव संघाची। परंतु पोगाव संघाकडे असा एक ट्रम्प कार्ड आहे अशोक म्हात्रे सारखा
की सामन्याचं चित्र कधीही पलटू शकतोय. या सीझनमध्ये आपण त्यांच्या नावावरती पहिली 50चा विक्रमही आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सोडवलाय, व्हाट अ शॉट, क्या बात आहे, चेंडू सीमा पार होते चौकार. यानंतर होणार सामना आहे श्री वेताल कोपर वर्सेस शिवनेरी आमने. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे, कारण यानंतर आपला लगेच सामना खेळवायचा आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक केली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चित आपण जर पाहिलं कुठेतरी अडचणीत सापडला होता संघ, कारण अर्ली ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु हा जो चौकार आहे तो कुठेतरी संजीवनी भरणारा पाहायला मिळतोय या स्कोर कार्डमध्ये. 10+ धावसंख्या चांगली मानली जाते, परंतु या अंगामध्ये जर पाहिलं आपण तर 70 जे चेंडू यूज केले जातात त्या कारणास्तव धावा अधिक बनल्या जातात. मागील अंगामध्ये जर पाहिले तर 40+ धावसंख्या एक चांगली धावसंख्या मानली जात होती, परंतु या अंगामाला सुरुवात झाली तिथून मात्र एक 50 धावसंख्या कुठेतरी समाजाचा स्कोर मानला जातोय. तर पाण्यासारखं राहील की इथं जानवन पोगाव संघ किती धावांची मजल मारली जाईल. यावेळेस फक्त दिशा दिलेली आहे, परंतु विनोद त्या ठिकाणी आहे चांगले क्षेत्ररक्षण. इथं मात्र दोघांमधील तालमेल गडबड, फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. आठ लागल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुठेतरी मित्र म्हणेन पोगाव संघासाठी एक हानीचा षटक म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, परंतु ज्या फलंदाजाची प्रतीक्षा होती, ज्या फलंदाजाची त्यांना आस होती, तो फलंदाज मात्र क्रीजवरती आलेला आहे. आणि मित्र म्हणेन या फलंदाजाकडे खूप मोठी क्षमता आहे संघाचं पारडं वजन करण्याचं. तर पाहूया, कागदोपत्री तर खूप मोठं नाव आहे, कामगिरी मोठी आहे, परंतु सातत्याला खूप महत्त्व आहे. सातत्य राखेल का या इव्हेंटमध्ये, या स्पर्धेमध्ये, या पहिल्या सामन्यामध्ये? अशोक म्हात्रे हे पाहण्यासारखं राहील, परंतु निलेश पाटील एका बाजूने तल धरून आहे, चांगली कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर एक चौकार पाहायला मिळालेला आहे. नवीन गोलंदाज सुधीर येतोय. पहिले षटक आपण पाहिलं तर स्वतः संघनायकाने हाताळलं होतं, खूप चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं, कारण त्या षटकामध्ये आपण जर पाहिलं एकंदरीत 3 गडी बाद झाले. एक आपण जर पाहिलं तर 2 रनआउटच्या स्वरूपाने आणि एक झेलबादच्या स्वरूपाने आपण पाहायला गेले. सुधीर टन होत आहे गोलंदाजी मार्क वरती. ह्या वेळेस आपण पाहिलं तर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र बॅटवरती आला नाही आणि थेट एस्ट्यांवरती आदळतोय. फलंदाज बाद होतोय त्रिपल च्या स्वरूपात. जर पाहिलं तर अनुभव असणं खूप गरजेचं असतं. मग कुठलंही कार्य असो, खेळ असो, वैयक्तिक जीवन असो, अनुभवाला खूप महत्त्व आहे. तो अनुभव इथं मात्र आपण जर पाहिलं तर सोमनाथ आणि अशोक म्हात्रेकडे आहे. आज तो प्रस्थापित करेल का या ठिकाणी हे पाहण्यासारखं राहील, कारण संघ जो आहे तो कुठेतरी अडचणीत सापडल्यासारखा पाहायला मिळते. कारण असं म्हटलं जाते की सल्ल्यांच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेस माणसाला परिपूर्ण बनवते. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, तोलून मापून मारलेला बिग ब्लास्ट षटकार.
खूप महत्वाचा असतो आणि तो अनुभव इथं मात्र झुकून देताना पाहायला मिळतंय. कारण पहिल्या प्रयत्नात डाव चुकला तरी चालेल, परंतु मैदान सोडायचं नाही. आणि कारण पुढचं पाऊल हे तुमचं अनुभवाचं असेल आणि ते अनुभव इथं झलकावताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होत आहे, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईडीस फाईन लेगच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धाब्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, 15 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे. यावेळेस स्ट्राईक वरती येतोय अशोक म्हात्रे, ज्याच्या नावावरती या हंगामाची पहिली 50 चा विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. चाचणी स्पर्धेमध्ये एक बहारदार खेळी पाहायला मिळाली. 72 धावांचा 4 षटकाचा टार्गेट होतं, पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न पाहायला मिळाला. यस, यानंतर होणारा सामना श्री वेताल कोपर वर्सेस शिवनेरी आमने. या टीमचे कोणी खेळाडू आले असतील, प्रतिनिधी आले असतील तर आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य भगतदादा भुईर साहेब यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मंचाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस सोडवलाय मिस टाइम आहे, पाहूया काय घडेल. मैदानाच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज. यस, बिग ब्लास्ट. तो मोठा फटका इथं मी तर म्हणेन बसला गेला आहे पोगाव संघास. पाहायला मिळते भिनार संघ फाईट देतोय. गावबंधू आहेत, दोन्ही संघांना एकमेकाची खेळी माहिती आहेत, त्या कारणास्तव ही मॅच अतिशय टफ पाहायला मिळते. अमर स्पोर्ट 40+ आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2024 चे मोठं आयोजन पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण जर पाहिलं तर भगवानजी भोईर साहेब यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवर असतील, खेळाडू असतील आणि इतर प्रेक्षक वर्ग असतील, या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करीत आहे. या पंचकृषीतील कोणी महान व्यक्तिमत्व, आजी माजी सदस्य, अध्यक्ष, सरपंच जे कोणी असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांसाठी आयोजित केलेली आहे. यावेळेस स्लोअरचा मारा पाहायला मिळाला. बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असं घेता आलं नाहीये. एके धाव्याने स्कोअर कार्ड इथं पुढे सरकते, पाहू शकता. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र एक रनांसाठी झगडावं लागेल, इथं प्रयत्न करावा लागतील जयनमान पोगाव संघास. परंतु सोमनाथ याच्याकडे सुद्धा अबिलिटी आहे. त्यांच्या बॅटमध्ये एक मोठा फटका पाहायला मिळाला षटकार. आणि नेहमीच चर्चेत असलेला नाव म्हणजे हनुमान हनी या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. एक चांगली ओळख आहे, संघाचा एक खंबीर नेतृत्व करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. पाहूया या मॅच मध्ये काय करेल. या वेळेस पाहतोय आपण एक चांगला फटका आहे, ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. येणाऱ्या मान्यवर असतील, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील यांना विनंती आहे पार्किंगची व्यवस्था जी आहे ती आपल्या स्टेजच्या समोर पुढे केलेली आहे आणि मागे सुद्धा आहे. तर ज्या गाड्या आपल्या आहेत त्या रोडवरती कोणी पार्क करू नये ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे. पार्किंगची व्यवस्था आहे तर रोडवरती गाडी कोणी उभी करू नये. स्टेजच्या मागे आणि स्टेजच्या समोर पार्किंगची व्यवस्था आहे, याची सर्व प्रेक्षकांनी, खेळाडू आणि मान्यवरांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि तब्बल 5 फलंदाज बाद झालेले, म्हणजे अर्धी टीम तंबूच्या आसऱ्याला गेलेली आहे. म्हणजेच आपण पाहू शकता किती चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक मारा पाहायला मिळतोय भिनार संघाची. कारण इथनं जर विचार केला तर 2 षटकांमध्ये धावा तर कमी आहेतच, त्या बदल्यात गडी सुद्धा जास्त बाद केलेले आहेत. म्हणजे अजून या मॅच मध्ये कुठेतरी पक्कड निर्माण करून आहे बालाशेठ प्रतिष्ठान भिनार हा संघ.
ओगाव संघ कुठेतरी कमी पडतोय. पतझड जसं मे महिन्यामध्ये झाडाची पानं गळते जातात तसं यांचं विकेट इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये पडले जातात. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी शिवनेरी अमने संघाचं शुभागमन झालेलं आहे. सर्व खेळाडू आणि त्यांचे प्रेक्षक वर्ग या सर्वांचं या क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिलं तर स्क्वेअर मारा पाहायला मिळते दिनेश भोईर यांच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे. या क्रिकेटमध्ये जे गुण हवे आहेत ते गुण परिपूर्ण भरलेला असा हा खेळाडू म्हणजे दिनेश भोईर. तर आपण पाहतोय यावेळेस खोलवाटाचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु हवं तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. पाहू शकता 19 धावा धावफलकावरती झलकल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 3 खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांचा सामना मित्र पाहायला मिळते. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार वर्सेस जहानमन पोगाव या संघादरम्यान एक बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा तेव्हा एक चांगली लढत पाहायला मिळते. परंतु आज कुठेतरी पोगाव संघ कमी पडलेला आहे. मोठे फटके लागताना दिसत नाहीत. एक चौकार आणि एक षटकार जरूर लगावला परंतु फलंदाजी तेवढे बाद होताना पाहायला मिळाले. आता सर्व काही दारोमदार आहे या संघाची ती म्हणजे हनी याच्या खांद्यावरती आहे आणि स्ट्राईकला आहेत. तर पाहूया की आपल्या संघासाठी किती धावा जमा केल्या जातील. एक स्कोअर चांगला उभा करायचा असेल तुम्हाला पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. या दोघांमधील पार्टनरशिप पाहायला मिळेल का. यावेळेस शॉर्टकट डिलिव्हरी होती. क्रॉस बॅटने खेळण्याचा इथं प्रयत्न पाहायला मिळाला आणि यांचा चेंडू पडल्यानंतर उचली सुद्धा घेतली होती. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची झाली सांगता. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ आपल्याला इथं मात्र पाहायला मिळाले. पहिला चेंडू कुठेतरी स्वेअर पाहायला मिळाला तर वाईटच्या स्वरूपाने त्यानंतर लगेचच कमबॅक केलं आणि एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करण्याचं काम इथं मात्र दिनेश करतोय. आणि स्ट्राईकवरती आहे. यावेळेस सुलटॉस डिलिव्हरी परंतु आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आले नाहीये आणि पंचांच्या माध्यमातून बाईज घोषित केलं गेलं. धावसंख्या जर पाहिले तर 20 अंकावरती आहे. एक एक रनासाठी झगडावं लागतंय, मेहनत करावी लागते, झुजावं लागतंय. एवढी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते भिनार संघाच्या माध्यमातून. आज एक परिपूर्ण संघ म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला दिसतोय. यावेळेस आपण पाहिलं तर फुल चार्ज डिलिव्हरी होती. एक पाऊल पुढे टाकून फटका खेळला गेला असता तर काहीतरी चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुळीच जागा नाही. त्या कारस्त पाहतोय. अजून एक इथं मात्र चेंडू निर्धावची होते सांगता. पुन्हा एकदा पाहू शकता गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी ती उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय त्या खाली परंतु आवाक्या बाहेर चेंडू मात्र जातोय. एका टप्प्याने सीमा पार. चौकार. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर डबल माइंडमध्ये होतं की झेल घेऊ की चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करू या विचारामध्ये मात्र चेंडू निघून गेला सीमा पार. आणि चौकाराने मी तर म्हणेन या स्कोअर कार्डमध्ये संजीवनी भरताना पाहायला मिळालं. कारण धावसंख्या खूप कमी लागली गेली होती धावफलकावरती. या चौकाराने 24 धावा इथं मात्र तेच तर्रार जागत्या राहूचा आदेश देत असताना खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धावची झाली सांगता. षटक क्रमांक समाप्त झाला 3. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर पाहायला मिळते 24. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते स्कोअर कार्डवरती. शेवटचा अंतिम षटक कोण घेऊन येईल हे पाण्यासारखं राहील. इथं मात्र हात खुले करून धावा जास्तीच्या कुटण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे परंतु अचूक टप्पा, लाईन लेंथ आणि क्षेत्ररक्षण याच्या माध्यमातून धावा काही
बनल्या जात नाहीये. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 24 या अंकावरती आहे. इथनं या षटकामध्ये जरी 12-13 जरी धावा जमा केल्या तर एक फाईट स्कोर निर्माण होईल, कारण गोलंदाजी धार जी आहे जहानमान पोगाव संघाकडे सुद्धा आहे. तर त्या कारणास्तव या शेवटच्या ओव्हरमध्ये 12-13 ते 15 धावा येणं एक खूप गरजेचं आहे, खास करून जहानमान पोगाव संघाचा जर आपण विचार केला तर. शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंग मधील विशाल येतोय. श्री वेताल कोपर संघाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आलेल्या सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि त्यांच्या बरोबर आलेले सहकारी या सर्वांचं या मंचावरती आणि क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपलं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत. या वेळेस आपण पाहतोय स्क्वेअरच्या रिजन मध्ये चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल्स होतोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाहीये. स्ट्राईक दिली जाते सोमनाथ यास की जे काय करायचं सोमनाथ तुला करायचं आहे, माझ्या बॅटमधून काय फटके येत नाहीयेत. कारण सोमनाथच्या बॅटमध्ये आपण जर पाहिलं तर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चौकारी पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने त्यांची नजर मात्र चेंडूवरती बसलेली आहे. तर पाण्यासारखं राहील. इथनं 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूंमध्ये किती धावांची मजल मारली जाईल, कारण धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर फक्त 25 पाहायला मिळते. अंतिम षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते विशाल यांच्या माध्यमातून. विशाल आहे एक गोलंदाज, खूप चांगला आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस क्या बात है, जागते रोज आदेश देत असताना पाहायला मिळतंय. खूप एक्सप्रेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. यस, यानंतर आपण 2 षटकांचा सामना मित्र पाहणार आहोत. पोलीस कर्मचारी वर्सेस पडगा पोलीस वर्सेस आपण पाहिले तर कासने ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेस आपण पाहतोय लोकांना लोकांच्या मध्ये चेंडू अडवला जातोय. इथे एकच धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही पाहायला मिळत नाही. धावा एकतर कमी आहेत आणि रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळते. यानंतर एक चांगली शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पडगा पोलीस वर्सेस अमर स्पोर्ट कासने विभागातील खेळाडू आपल्याला त्यांच्या समेत खेळताना पाहायला मिळतील. तर पाण्यासारखं राहिली ही मॅच खूप चांगली रंगतदार होईल आणि ही मॅच फक्त आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकांची. विशाल पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पवित्रा चेंज केलेला आहे आणि तिथं काय कमी, आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर येतोय बिग ब्लास्ट षटकार. महत्वाचा असतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण काही क्षण पाहत होतो की एकामेकाला स्ट्राईक देत होते, तू खेळ, परंतु ज्या वेळेस मनामध्ये ही गोष्ट निर्माण होईल की मी करू शकतो, हा आत्मविश्वास जेव्हा जागृत होतो त्यावेळेस कुठलंही कार्य तुम्हाला आसान होतं आणि तो आत्मविश्वासाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. खास करून आपण जर पाहिलं तर हनुमान यांच्या बॅट मधून. क्या बात आहे. पाहूया पुन्हा एकदा सज्ज होते, तयार होते आणि यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता आणि इथेही पाहू शकता आपण फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू सरसा होता सीमा पार. अजून एक चांगला फटका, चौकार. गाव पाण्यासारखं राहील की ही मॅच किती रंगतदार पाहायला मिळेल आणि हा सामना 2-2 षटकांचा राहील, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. पण सकाळी 9 वाजता आमंत्रित केलं होतं, परंतु ते वेळ त्यांना काही साधलं गेलं नाहीत. यावेळेस अजून एकदा उडवलाय, अजून एक मोठा फटका.
चेंडू सीमा पार, षटकार. हॅलो, यापुढील होणारा सामना एक शो मॅच आहे. पडगा पोलीस हौशी क्रिकेटर्स आहेत आणि आपल्या मैदानावर नेहमीच त्यांची एक सामना असतो हौशी. तर मी पडगा पोलीस संघाच्या कर्नरला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. मी सन्माननीय जयरामजी दलवी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. जे कासनेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि ह्या मैदानासाठी त्यांचं नेहमीच सहाय्य असतं. या मैदानाच्या बाजूला जी शेतं आहेत ती जयरामजी दलवी साहेबांची आहेत, पण अनेक नुकसान होतो त्यांचा, पण कधीच कुठल्या मुलांना किंवा या गावातल्या कुठल्याच व्यक्तीला सांगत नाही आणि नेहमी सहकार्याची भावना असते. जयरामजी दलवी साहेब आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. खास करून जर आपण पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी सामने असतात ना त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती तर लाभतेच, पण मुलांना नेहमी प्रोत्साहन देणार आहे का हे व्यक्तिमत्व आज नाणेफेकीसाठी उपस्थित आहेत. पडगा पोलीसचे कर्णधार आलेले आहेत आणि कास्ते संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी जयरामजी दलवी काकांना विनंती करतो की आपण नाणेफेकी नाण्याच्या एका बाजूला आयोजक अर्थात अहमद स्पोर्ट कासने आणि लोगो, आणि एका बाजूला ज्यांच्या स्मृतीने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे ते स्वर्गीय महादेव दलवी यांची प्रतिमा. मी विनंती करेल काकांना आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. अहमद स्पोर्ट म्हणणं आहे मात्र आले महादेव दलवी, मतलब अर्थातच कासने संघाने नाणेफेकी जिंकले. मी मान्यवरांना विनंती करेल आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा आसनस्थ व्हायचंय. नाणेफेकी जिंकले, अमोल निर्णय काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि या मैदानाचा आपल्याला सर्वात जास्त अनुभव आहे, पण समोरचा जो संघ आहे ते पडगा पोलीसचे सर्व सहकारी आहेत. नेहमीच आपल्या मैदानावर ज्या ज्या वेळेस सामने असतात त्या वेळेस त्यांची आपल्या विभागातील पोलीस आहेत आणि नेहमीच या मैदानावर एक त्यांचा सराव किंवा एक प्रॅक्टिस किंवा त्यांच्या एक मनोरंजनासाठी एक सामन्याचं आयोजन करण्यात आलं. त्याबद्दल काय सांगाल? पोलीस निरीक्षकांची मॅच म्हणजे फिटनेससाठी मॅच आहे आणि आम्ही त्यांच्याशी चांगल्या खेळण्याचा प्रयत्न करू. निश्चितच साहेब, नाणेफेकी जिंकली असते तर आपला निर्णय काय असता? आमचा पण फिल्डिंगचा निर्णय असता, पण असू द्या, आता बॅटिंग करू आम्ही आणि एन्जॉयमेंट करू. आपल्या मंडळाकडनं आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. होते पोलीस संघाचे कर्णधार. नाणेफेकी जिंकले. कासनी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले पोलीस कर्मचारी संघासाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर आपण पाहिलं तर नाणेफेक आता झालेले आहे. पडगा पोलीस हौशी क्रिकेट क्लब वर्सेस अमर स्पोर्ट कासने परिसर या दरम्यानली बिग फाईट बिग लढत नेहमीच पाहायला मिळते. आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. आपण ओलिव्या खेळाकडे आपण जर पाहिलं, पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावांचं डोंगर इथं मात्र जानवन पोगा संघाने रचलं गेलं. आपण पाहिलं 3 षटकांमध्ये कुठेतरी कमकुवत वाटत असणारा संघ शेवटच्या षटकामध्ये एक भरारी घेताना पाहायला मिळाले. हेच क्रिकेटचं सूत्र आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. तर पाहूया
इथं मात्र पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आपण पाहतोय सुधीर आणि गोरखनाथ ही सलामीची जोडी नेहमीच आपण पाहतोय ती तैनात होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूची फेकी यावेळेस चेंडूला खेळून काढलेल्या ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अशोक म्हात्रे, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीत. महेश आज मात्र फलंदाजीमध्ये खूप नाराज असेल, कारण दुर्दैवारीते एकही चेंडू न खेळता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला पाहायला मिळाला. हे दुःख खूप मोठं असतं, परंतु ते सर्व विसरून इथं मात्र की चांगलं काम करावं लागेल. मनामध्ये एकच, डोक्यामध्ये एकच ठेवावं लागेल की मला अचूक टप्प्याचा मारा करायचा आहे. यावेळेस आपण पाहतो समोरच्या दिशेने खेळून काढलं. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची झाली सांगता. 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलेत तर 25 धावा होते. त्यानंतर मात्र जी फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून षटकार, 2 षटकार आणि चौकाराची भारदार खेळी हनी यांची पाहायला मिळेल. तो आत्मविश्वास झलकला गेला शेवटच्या 3 चेंडूंमध्ये. त्याच्या अगोदर जर पाहिलं तर कुठेतरी सोमनाथ स्ट्राईक दिली होती, कारण त्यांच्या बॅटमधून आपण एक चौकार, एक षटकार पाहिला होता. त्या अनुषंगाने त्याच्या मनामध्ये ती भावना होते की माझ्यापेक्षा तो चांगला खेळू शकतोय, परंतु शेवटच्या क्षणाला सर्व सूत्र आपल्या हाती घेतले. या वेळेस आपण पाहतोय हलकीशी अपील सुद्धा केली, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाहीये. इथेही होते निर्धावची सांगता. अधिक ताकदीने, अधिक तीव्रतेने आणि अधिक आक्रमतेने गोलंदाजीचं प्रदर्शन महेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळाला. टार्गेट देत असताना डोक्यामध्ये हे असतं की जास्ती धावा कुठायच्यात, परंतु टार्गेट असल्यानंतर डोक्यामध्ये असतं की आपल्याला एवढ्या धावा बनवायच्यात. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. जोपर्यंत येईल तोपर्यंत चेंडू मात्र सीमा पार होतोय, येतोय. या इनिंग मधील पहिला चौकार. मदतीने धावसंख्या 5 अंकावरती जाऊन पोहोचते. 10 ते 11 धावा प्रति ओव्हर मध्ये बनवावे लागते. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, त्या अनुषंगाने या ओव्हर मध्ये जास्त धावा कशा येतील याचा प्रयत्न नेहमी असेल, परंतु महेश मात्र एक पॉवरफुल गोलंदाजी करतोय. यावेळेस फुल चार्ज डिलिव्हरी दिली होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत आणि एकच धाव इथे घेतली जाते. फुलस्टॉप डिलिव्हरी म्हणजे एक आमंत्रण केलं जातं की मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु प्रयत्न जरी केला असला तरीही त्या प्रयत्नांना मात्र यश आले नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एक जिद्दीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, खास करून महेश यांच्या गोलंदाजीमधून. जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंची भरारी घेतल्याशिवाय राहत नाही, तसंच काम इथं मैदानाच्या आतमध्ये महेश यांचं पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय एक चांगलं क्षेत्ररक्षण निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथेही एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाहीये. आणि या एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या संपत्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 या अंकावरती लागली गेली आहे. कुठल्या प्रकारचा विकेट नाही आहे. ही सलामीची जोडी एक चांगली जोडी मानली जाते, खास करून बिनार संघाची, आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये चोखपणे पाहायला मिळते. सन्माननीय मनोहरजी किने साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या व्यासपीठावर ते आपलं सहर्ष स्वागत आहे. या कमिटीच्या माध्यमातून व या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रेम दिल्याने प्रेम मिळतो असं म्हटलं जातं नेहमीच, आणि अतिशय प्रेमळ माणसं आज आपण पाहतोय. या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली, तिथूनच आपण पाहतोय मान्यवरांची रेलचेल या व्यासपीठावरती पाहायला मिळते. कारण अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व सन्माननीय भगवानजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्यांच्या प्रेमाखातर मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. चला, वेळ कमी खर्च करून खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. 7 धावा धापलकावरती झलकल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 35 धावांची आवश्यकता विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. आता मात्र 12च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा कराव्या लागतील बालासेट प्रतिष्ठान या टीमला. गोलंदाज
यावेळेस आपण पाहतो एक चांगले चेंडू हाताळताना पाहायला मिळते. निश्चितच आपण जर पाहिलं तर 42 धावा झाल्या, 43 धावांचं आव्हान होतं. आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती, दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धावची होते सांगतं, म्हणजे आता इथं मात्र 17 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे, खाली रिझन आहे, परंतु रनिंग आपल्याला कुठेतरी कमकुवत पाहायला मिळेल. इथं मध्ये हा ना आणि फलंदाज बाद होईल गोरखनाथ रनआउटच्या स्वरूपात. यानंतर आपल्याला एक चांगली मॅच मित्र पाहायला मिळेल. नेहमीच या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा या मैदानावरती मॅच असतात त्यावेळेस ही मॅच आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. पडगा पोलीस क्रिकेट क्लब वर्सेस अमर स्पोर्ट कासने परिसर. तर ही एक मॅच एक चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळते. आजही त्या ताकदी तोला मोलाने या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळते. संघर्ष इथं मात्र चालू आहे. जानमान पोगा वर्सेस बालासेठ प्रतिष्ठान या टीम मध्ये जशाच तसं उत्तर देण्याचं काम इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही टीम ज्या आहेत त्या जिद्दीने भरलेल्या आहेत, संघर्षाने भरलेल्या आहेत. संघर्षाचा संकनाद कोण फुंकेल येणारा काल सांगून जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राजू गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला दिनेश स्फोटक फलंदाज पाहूया. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चेंडूला उडवलाय, काय घडेल पाहूया. परंतु चेंडूकडे पाहत राहिले क्षेत्ररक्षक, चेंडू सीमा पार, बिग ब्लास्ट षटकार. कारण एक फटका षटकार लगावलेला आहे. यावेळेस स्लोचा मारा आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बालाराम यांचं पाहायला मिळतंय. निश्चितच असं काही क्षण असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार होईल, परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चितता नेहमीच पाहायला मिळते आणि चांगला प्रयत्न मित्र म्हणेन पाहायला मिळाला आणि आपल्या संघासाठी निश्चितच 3 धावा इथं मात्र वाचवलेल्या आहेत. एका धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल, धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. 43 धावांचं आव्हान आहे आणि आता मात्र 15 धावा धावफलकावरती झलकावलेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, मिस टाइम आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय, जेच करतोय आणि कुठेतरी सूर्यनारायणाची किरण डोल्यावरती आली असावी, त्या कारणास्तव चेंडू मात्र धरतीला दान आणि चेंडू सीमा पार होतोय चौकार. निश्चित एक चांगला खेळाडू आहे त्या ठिकाणी. महेश यांच्या हातून कधी कॅच सुटत नाही, परंतु कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण झाली, त्या कारणास्तव आपण पाहिलं की चेंडू धरतीला दान झाला आणि चेंडू निघून गेला, सीमा पार आला चौकार. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 29 ऑन बोर्ड. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी इथेही उडवलेला आहे. हाही चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार. अजून एक बिग ब्लास्ट षटकार. धावा बनल्या गेल्यात आणि अजून विजयाच्या समीकरणासाठी विजयासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी महेश यांची पाहायला मिळाली, परंतु दिनेश यांनी मात्र राजू यांच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवताना पाहायला मिळाला. 2 षटकार आणि 1 चौकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप षटक समाप्ती अंती आपण जर पाहिले तर 18 धावा या ओव्हरमध्ये लागल्या गेल्यात. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 25 धावा ऑन बोर्ड.
प्रकाश नवीन गोलंदाज येतोय. चालू हंगामामध्ये आपलं पदार्पण आहे. पाहूया या नवीन अनुभवामध्ये आपली कारकीर्द कितपत चांगली सादर करतोय हे पाहण्यासारखं राहील. कारण जिद्दी क्रिकेटर आहे आणि ज्यावेळेस तुम्ही नवीन विभाग असो, नवीन कार्यक्रम असो किंवा नवीन टीम असो त्यावेळेस जॉईंट होता, कुठेतरी दडपण असतं, परंतु त्या दडपणा बाजूला सारून कुठल्या प्रकारचा संयोग न बाळगता एक चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. प्रकाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. दिनेश यावेळेस खोदून काढलेल्या चेंडूला एक धाव कंप्लीट केलेली आहे. खाली रिझन आहे, दुरून शतरक्षक होतंय, परंतु एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 26 या अंकावरती धाव फलक जाऊन पोचलेला आहे. आता मात्र विजयाचं समीकरण आपण जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आता धावा किती झाल्या याला महत्त्व नाही, तर किती धावा बनवायच्या त्याला खूप महत्त्व आहे. कारण 4 षटकांमध्ये हा तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. पुढील चेंडू यावेळेस सोडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, बॅटच्या पटामध्ये घेता आला नाही आहे आणि पंचांच्या माध्यमातून लेगबायच्या स्वरूपाने ही धाव अर्जित केली गेली आहे. हे चांगला गोलंदाज आहे, व्हेरिएशन आहे. पहिल्या चेंडू आपण जर पाहिलं तर कुठेतरी गती कमी करून उंची कमी दिली होती. इथे मात्र आपण जर पाहिलं थोडीशी उचली दिली होती. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. ज्या वेळेस जीवन असो की खेळ असो, बदल हा खूप महत्त्वाचा आहे. कारण सृष्टीचा नियम आहे की बदल, आणि बदल जर तुमच्यामध्ये घडवण्याची क्षमता असेल तर कुठलेही कार्य तुम्ही सहजगत्या प्राप्त करू शकता, चांगलं करू शकता. पुन्हा एकदा तयार होते प्रकाश, परंतु अतिशय ताकदी तोला मोलाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दिनेश. पाहूया पुढील चेंडूचा कशा प्रकारे सामना करतोय. यावेळेस उडवलाय, ओहो व्हाट अ शॉट. चेंडू सीमा पार कुठेतरी लांब जाऊन पडतोय. षटकार. आतमध्ये जरी पडला तरी लाईनचा काही संबंध नाही. तुमच्यामध्ये जेवढा दम असेल तेवढा तुम्ही धावा करू शकता. पुढील चेंडू यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. मागील चेंडूवर ते बिग हिट खेळला गेला, मोठा फटका लागला गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूला समोर ठेवलं होतं, ऑफस्टंपवर ठेवलं होतं. कारण दिनेश यांच्या रडारमध्ये तुम्ही जर चेंडू ठेवाल तर निश्चित त्याला प्रेक्षकामधून मागवावं लागतं. ही परिक्रमा आपण या मॅचमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या धावा जमा होताना पाहायला मिळाल्या. पुढील चेंडू यावेळेस तोच टप्पा तोच मारा इथेही पाहायला मिळाला. इथं मात्र आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते, परंतु बॅटच्या पटेमध्ये काही घेता आलं नाही आहे. एक चांगली गोलंदाजी निशाने आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी प्रकाश यांची. या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय चालू अंगामध्ये पदार्पण आणि एक चांगला फलंदाज, त्या फलंदाजासमोर गोलंदाजी करत असताना कुठल्या प्रकारचा मानसिक दबाव न ठेवता आपलं जे गोलंदाजाचं कौशल्य आहे ते प्रदान करत असताना, सादर करत असताना गोलंदाज प्रकाश यांना आपण पाहतोय. जरूर एक षटकार लगावला गेला, परंतु कुठेतरी संयमी गोलंदाजी. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर एक चांगला गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त होतं प्रकाश. आज दिनेश इज गॉन. यस यस आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पडगा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आज आपल्या इन ऍक्शन मध्ये या ग्राउंडवरती पाहायला मिळतील. नेहमीच जेव्हा जेव्हा टुर्नामेंट खेळली जाते तेव्हा तेव्हा त्यांना संधी दिली जाते. धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे
ते 6 चेंडू आणि 10 धावांचं. आपण पाहू शकता पूर्ण टीम पडगा पोलीस स्टेशनची आपण पाहिली तर सर्वांची नावं टी शर्टवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक, सुनील, देविदास, रुपेश, विनोद, कपिल, रोहित, राजेश, गणेश ही टीम आपण पाहतोय. आज आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रिकेट असा एक खेळ आहे की एक धाव आरोग्यासाठी आणि आरोग्यदायी खेळण्यासाठी हे फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते. खास करून 40+ नंतर माणसाचं शरीर सुटलं जात आहे आणि त्या कुठेतरी आला घालण्यासाठी एक धाव आरोग्यासाठी खेळण्यात येणारा हा खेळ आपण जर पाहिलं तर 2008 मध्ये याचं वृक्ष लावलं होतं. आज त्याचा वटवृक्ष पाहायला मिळते. या भिवंडी तालुक्यामध्ये गावागावामध्ये ही टुर्नामेंट खेळवली जाते. गावागावामध्ये 40+ खेळाडू असे खेळतात की नवदूत खेळाडूला लाजवेल असा त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. ओलिव्या मॅचकडे आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. मॅच सोडायला तयार नाहीत. खास करून आपण पाहिलं तर जहानबान पोगाव संघ दुसरं षटक कुठेतरी मागणं ठरलं होतं. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना एक नवदूत गोलंदाज प्रकाशाने मात्र कमबॅक करून दिलेला आहे. आता मात्र आपण पाहू शकता अशोक 10 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. काही एक घडू शकतोय. अजूनही सामना बॅलन्स आहे. 50-50 अवस्थेमध्ये आहे. एक फटका सामन्याचं चित्र पलटी करून जाईल आणि एखाद 2 जर विकेट प्राप्त केले तर या मॅच रंग जे आहे ते अधिक तीव्रतेने पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल. परंतु प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे की हा सामना कोण जिंकेल. असं वाटलं होतं की सहजरित्या बिनार संघाने आपल्या कडे ओलवलेला आहे सामना, परंतु कुठेतरी ट्विस्ट निर्माण झालेले आहे. या वेळेस मी तर म्हणेन एक खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. अशोक मात्रेंच्या माध्यमातून स्पेअर मारा पाहायला मिळते. वाईटचा इशारा केला जातोय. कुठेतरी मी तर म्हणेन की धावा कमी आहेत आणि त्या वाचवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु तसं काय चित्र होत नाहीये. गरिबी में आटा गिल्ला करणं तशी परिस्थिती असते. ते क्षण असतात आणि ते क्षण मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये आपण पाहू शकता. यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन पाहायला मिळते. स्लोअरचा मारा आणि आपण जर पाहिलं चेंडू पडल्यानंतर टर्न घेतोय आणि त्या कुठेतरी उचली आणि टर्नला भापता आलं नाहीये. खास करून आपण पाहतोय फलंदाज सुधीर यास आणि निर्धावची झाली सांगता. अजून रंगात ट्विस्ट मॅच मध्ये पाहूया पुढील चेंडू. इथे मात्र चेंडूचा पुरेपूर अंदाज घेतला गेला. चेंडूला विडकावून दिलं. राजू आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला नाहीये. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पाहिली तर 35 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाचं समीकरण जे आहे ते मात्र 8 धावांचं. बोल्ट इक्वेशन डबल हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघ गावबंधू आहेत. दोघांनाही एकमेकाची खेळी माहिती आहे आणि खास करून अतिशय अनुभवी गोलंदाज अशोक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू स्वेअर जरूर पाहायला मिळाल. त्यानंतर 2 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली, म्हणजे आतापर्यंत 2 धावा खर्च केलेल्या आहेत. या ओव्हर मध्ये 4 चेंडू 8 धावांची गरज. या वेळेस स्क्वेअरच्या रिझन मध्ये आपण चेंडू येतोय आणि क्षेत्ररक्षण करतोय. चुकी. चेंडू जातो सीमा पार. मॅच मध्ये ट्विस्ट होतोय. चौकार. चांगला होता. चेंडूने उचली गेली, पसरीगिरी गेली आणि परिणाम सर्व चेंडू सीमा पार. चौकार. अंतिम क्षणी कुठेतरी या चुका नेहमीच मागात पडताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा. हा चौकार कुठेतरी बिनार संघाकडे मॅच घेऊन जाताना पाहायला मिळतंय आपल्याला आणि पोगाव संघ कुठेतरी मॅच मधून दूर होताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेस उडवला. मिस टाइम आहे. खाली रिझन आहे. दुरून क्षेत्ररक्षक जरूर येतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग कॅच पाहायला मिळतंय सोमनाथ यांच्या माध्यमातून. अजून मॅच मध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. निश्चितच आपण पाहिलं तर वायडीस लोंगांकडून आपण पाहिलं तर सर्कल जवळ येऊन कॅच प्रस्थापित करते. किती जिद्द, किती चिकाटी आणि किती नजर त्या चेंडूवरती असेल त्या खेळाडूची, अर्थात सोमनाथ यांची फलंदाजी तर मात्र जेलच्या स्वरूपात झाला बाद. आता येणारे चेंडू 2 आणि विजयाचं समीकरण 4. काय म्हणाल आपण या मॅच बद्दल?
म्हणजे आपण पाहिलं असेल रंगतदार सामने प्रेक्षकांना आवडत असतात आणि दुसऱ्या दिवसातील पहिलाच सामना इतक्या रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय की प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढलेत म्हणायला हरकत नाही सर. निश्चितच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा केली जाते स्वर्गीय महादेव भाऊ साहेब दलवी स्मृती चषक, निश्चितच नेहमीच समाजामध्ये काही चांगलं काम करत असताना, गावामध्ये चांगलं काम करत असताना, गोर गरिबांची नेहमीच मदत सेवा करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून तर त्यांच्या नावाची प्राण ज्योत हा गाव अजूनपर्यंत तेवत ठेवतोय. कारण असं म्हटलं जातं की मरावे परी कीर्ती उरावी, आणि जी कीर्ती असते ती तुम्हाला शिगेला नेते, ती तुम्हाला स्वर्गामध्ये नेते. परंतु या मॅच मध्ये मात्र अधिकतम ट्विस्ट, 2 चेंडू 4 धावांची गरज. हनुमान नेहमीच काही छोटीशी इनिंग असते परंतु कारगर इनिंग असते. आज पाहूया 2 चेंडूचा सामना करत असताना कशा प्रकारे खेळ केला जाईल. 2 चेंडू 4 धावांची गरज. एक मनोरंजनात्मक हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. सीमालागे चेंडू फेकी केली जाईल. अतिशय चांगली रनिंग आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता मात्र 1 चेंडू आणि विजयाचं समीकरण 2 धावांचं. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु जिद्द चिकाटेन संघर्ष दोन्ही टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रनांचं महत्व किती असतं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीला या इनिंगला सुरुवात झाली. दुसऱ्या इनिंगला पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर अधिकतम 18 धावा झाल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी धावा खर्च केल्या आणि चौथी जी ओव्हर आहे ती हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळते. कारण येणारा चेंडू 1 आणि विजयाचं समीकरण 2. निश्चित सामना जर आवडला असेल तर निश्चित या सामन्यासाठी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. कारण आपण पाहतो 1 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल, कुणाच्या बाजूने लागेल कॉल पाहूया. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार होत आहे गोलंदाज अशोक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर हनी फिल्डिंग प्लेस सजवत असताना पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय आणि इथं मात्र चुकी करतोय आणि इथं चुकीला माफी नाही. सामना गमावलेला आहे. सतर्क राहणं गरजेचं असतं, दशक राहणं गरजेचं असतं आणि ते मात्र चित्र पाहायला मिळालं नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने विजय खेचून आणला. भिनार संघाचं कौतुक करावं लागेल. हार्ड लक टफ लक खास करून आपण पाहिलं तर जानमान पोगाव. निश्चितच यानंतर होणारा सामना पडगा पोलीस स्टेशन वर्सेस अमर स्पोर्ट कासने परिसर. या सामन्यामध्ये 3 षटकांचा सामना खेळवला जाईल याची पंचांनी नोंद घ्यायची आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर 43 धावांचं आव्हान होतं, परंतु त्या आव्हानाचं पाठलाग करत असताना मी तर म्हणेन एक चांगली सुरुवात गोलंदाजाने केली, परंतु फलंदाजाने दुसऱ्या ओव्हरमध्ये काम चांगले केले आणि अंतिम क्षणामध्ये मी तर म्हणेन कुठेतरी चुकी पाहायला मिळाली निलेश यांच्या माध्यमातून. किती या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सुधीर यास, ज्याने 2 विकेट घेतल्या आणि 14 धावा बनवल्या. तर आपण सुधीर यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.